आजचं रणक्षेत्र अमीन नावाच्या एका अतिशय उंच टेकडीच्या पायथ्याजवळ निवडण्यात आलं होतं. पूर्वेकडून कुरूंची आणि पश्चिमेकडून पांडवांची सेना रणभूमीजवळ दाटत होती. मद्र, मगध, मत्स्य, मथुरा, मालव, वत्स, वंग, विदेह, विदर्भ, कुलिंद, किरात, काशी, कोसल, कांबोज, कामरूप, निषाद, आभीर, गांधार, आर्यवर्तातील सर्व देशांचे युद्धोत्सुक योद्धे युद्धाचा शेवट काय होणार या साशंकतेनं कुरुक्षेत्राभोवती दाटले होते. एकनिष्ठेने लढण्यासाठी सिद्ध झाले होते. शाकाल, गिरिव्रज, विराटनगर, अवंती, प्रयाग, ताम्रनगर, कुसुमपूर, कुंडिनीपूर, चंदनावती, काष्ठमंडप, वाराणसी, अयोध्या, चंपावती, महिष्मती, पुष्करावती, सर्व राजनगरांचे विविध रंगाचे वेगवेगळ्या आकारांचे सर्व राजध्वज रणक्षेत्राला मानवंदना देत डोलू लागले. आज कुरु सैन्यानं सूर्यबिंबासारखा गोलाकार आकार घेतला होता. कितीतरी योजन घेराचा हा गोल सेनापती कर्णाच्या चैत्ररथाच्या मागं पसरला होता. त्या राधेयानं आपल्या चैत्ररथाला वंदन करून प्रदक्षिणा घातली. डोळे मिटून तो सूर्यास्तोत्र म्हणत होता. मृत्यूदेव यमाचं वाहन असलेल्या महिषासारखा आकार घेऊन पांडवांचं सैन्य अर्जुनाच्या नंदीघोष रथामागं आज उभं होतं. त्याचं शेवटचं पथक सरळ अमीन टेकडीच्या पायथ्याशी जाऊन भिडलं होतं. मनगटात निशिगंधाच्या टपोऱ्या कळ्यांचा माला करकचून बांधलेल्या कर्ण, शूल, तोमर, पट्टे, गदा, दिव्यास्त्र, खडग, चक्र, भिरदी, पाल, शतग्नी आणि असंख्य प्रकारच्या बाणांच्या भात्यांनी ज्याच्या पार्श्वभाग ठासून भरला आहे अशा साखळ दंडाकित ध्वज माथ्यावर मिरविणाऱ्या आपल्या चैत्ररथात आपला उजवा पाय पायदंडीवर ठेवून चढला. त्याच्या भारानं कचलेल्या रथावरच्या घंटा लडलडताना किणकिणल्या. पुष्पमाला डोलल्या. माथ्यावरच्या हत्तीच्या साखळदंडाचं सुचिन्ह अंगावर असलेला ध्वज क्षणभर कचून पुन्हा ताठ झाला. तो वीर सेनापती रथारूढ होताच त्याचा सारथी शल्य रथनिडावर झेपावला. त्याने त्याच्या हस्तिदंतासारख्या शुभ्रधवल दिसणाऱ्या उंच पुष्ट घोड्याचे वेग हाती घेतले. त्यातला एक घोडा खूप उंच होता. व्याघ्र चर्माने वेढलेल्या घुमटात खोचलेला प्रतोद उपसून शल्यानं हातात घेतला. शल्य पांडवाचा मामा सारथी. मी स्वतःशीच हसलो. काळानं शल्यावर फार मोठा सूड उगविला होता. पांडव सैन्याच्या अग्रभागी उभ्या असलेल्या अर्जुनाला मी रथारूढ व्हायला सांगितलं, पण तो तसाच उभा राहिला. मी रथारूढ होऊन हातीवेग व प्रतोद घेतल्याशिवाय तो आज नंदीघोषावर चढणारच नव्हता. क्षणभर हसून मीही नंदीघोषावर पाय ठेवला. जाणीवपूर्वक डावा हाताच आसूड घेऊन त्याचा अवकाशात दमदार आवाज काढला. रथारूढ होऊन मी माझ्या शुभ्र पांचजन्य शंखातून युद्धप्रेरक बोल काढताच अर्जुनही रथारूढ झाला. आपल्या देवदत्त शंखातून तो माझ्या बोलाचं स्वर अचूक अनुकरण करू लागला. आज पहिल्यानंच आमच्या सेनेने आमच्या दोघांच्या नावांचा जयघोष करून कल्लोळ माजविला. त्या जयघोषाचे आवाज अमीन टेकडीच्या भक्कम भित्तीला थडकून पुन्हा पांडव सेनेत घुमू लागले. कुरुक्षेत्राचा परिसर निनादून गेला. आकाश अजूनही कोंदटलेलं होतं. कुरुक्षेत्रावरच्या निळ्या छताला भेदून जाणाऱ्या नेहमीच्या जयघोषाच्या तुमुल आवाजानंच ते आता कधीतरी निवळलं तर निवळणार होतं. पांडव सैन्यातील जयनाद ऐकताच कुरूंचा तो सेनापती सरसरत फुलणाऱ्या सूर्यफुलासारखा एकदम फुलून निघाला. आता तो केवळ कर्ण नव्हता, राधेय नव्हता, कौंतेय नव्हता. नाती तर त्यानं कवचकुंडलासारखी केव्हाच दूर सारली होती. तो होता केवळ सेनापती, केवळ जाळता सूर्यपुत्र. त्यानं क्षणभर पूर्वेकडं कोंदटलेल्या क्षितिजाकडं पाहिलं. आपल्या टपोरा शुभ्र हिरण्यगर्भ शंख दोन्ही हातांच्या विशाल पोकळीत घट्ट पकडून त्यानं मागं पसरलेल्या कुरुसैन्याच्या गोलाकृतीवर एकदा दृष्टी टाकली. दुसऱ्याच क्षणी पुष्ट हत्तीच्या पायासारखा दिसणारा त्याचा कंठभाग स्फुरून निघाला. रक्तमय धमन्या ताठरल्या. आपल्या विशाल छातीत अवतीभोवतीची हवा कोंडून तो तिची योद्धांच्या अंगावर रोमांच उभे करणारे प्रत्यक्ष मलाही अपरिचित असलेले कसले तरी दिव्य बोल
गगनगामी उठवीत आपल्या हिरण्यगर्भ शंखातून एक लग बाहेर काढू लागला. दुदंभी, नगारे, मृदुंग, डिडिम या रणवाद्यांचा आवाज भेदूनही त्याच्या शंखाचे बोल मला पांडव सेनेपर्यंत स्पष्ट ऐकू येत होते. ते ध्वनी नव्हतेच, सळसळणाऱ्या आवेगी प्रकाश लाटाच होत्या त्या. आपल्या उजव्या हातातील विजय धनुष्य पुन्हा पुन्हा उंच उंच उंचवीत आरोहा आक्रम अशा घोषणा देत तो पर्वकालातील खवळलेल्या समुद्रासारखा गर्जना करीत येऊ लागला. पिसाट अरण्य वऱ्याचं मृत्यूगीत बरोबर घेऊन येऊ लागला. विजेचा लोळ बनून सभोवतीचा भूभाग जाळणारा ज्वालामुखी बनून येऊ लागला. झाकाळलेल्या सूर्याचं कुरुक्षेत्राला पोळण्याचं कार्य पुत्र कर्तव्य म्हणून स्वतः पार पाडण्यासाठी प्रतिसूर्य होऊन त्यात एवढ्या अफाट कौरव पांडव सैन्यात माझ्याशिवाय एकालाही माहीत नव्हतं की तो साक्षात सूर्यपुत्र आहे. कुरूंचे सैनिक अंगराज म्हणून त्याचा जयघोष करीत होते. पांडवांचे सैनिक राधेय म्हणून त्याच्या पराक्रमाची आपणाला काहीच धास्ती नाही अशी स्वतःची वेडी समजूत घालीत होते. कोणीही त्याला सूर्यपुत्र म्हणत नव्हतं. तरीही आता स्वतःला पूर्ण जाणून घेतलेला तो सूर्यपुत्र अडग, अच्युत, अमित, वीर्यवान, अमर्षी, अशरण, दानवीर चालून येत होता. त्याला संरक्षण देत त्याचे पुत्र वृषसेन व चित्रसेन, अश्वत्थामा, शकुनी, दुःशासन, कृप, दुर्योधन, कृतवर्मा सर्व अतिरथी कौरव योद्धेही त्वेषानं पांडवसेनेवर चालून येत होते. मी नंदीघोषातून पुन्हा खाली उतरलो. शिबिरात जाऊन रथकन्याला लावण्याच्या वंगणाची काष्ठ नलिका पात्र घेऊन आलो. आमच्या नंदीघोषाला संरक्षण देत भीम, सात्यकी, उत्तमौजा, दृष्टद्युम्न, नकुल, सहदेव, युयुधान यांचे रथ दौडू लागले. धुळीचे प्रचंड लोळच लोळ आकाशात झेपावू लागले. रणवाद्य, जयघोष, हत्तीचे चित्कार, घोड्यांचे खिंकाळणं, रथचक्रांची घरघर, ताणलेल्या प्रत्यंचाचे टंकार या सर्वांचा मिळून तयार झालेला एक विचित्र संमिश्र आवाज अमीन टेकडीच्या तटबंदीला थडकत घुसून प्रतिध्वनित होऊ लागला. रणभूमीवरच्या खळग्यातून दौडणाऱ्या ईशा दंडावरील ध्वजपताका हबके घेऊ लागला. आसुडाच्या फटकाऱ्याचे आवाज घोड्याच्या खिंकाळण्यात विरू लागले. गरुड पक्षाचे दोन एकमेकांवर विरुद्ध दिशेने येणारे थवे क्रोधाने एकमेकांवर पंखाची थरकविणारी सनकारती फडफड करीत भयानकपणे आदळावेत, तसे दोन्ही सैन्याचे योद्धे बाण फेकीत एकमेकांवर भयंकरपणे आदळले. सैन्याला सैन्य भिडलं, युद्धाला तोंड फुटलं. रथातून फेकलेले मैरेय मद्याचे रिकामे कुंभ कुरुक्षेत्रावर घरंगळत इतस्तत धावू लागले. त्यावरून झेपावताना कित्येक रथांचा तोल जाऊन आणि त्यातच मागचे अश्वसाद अंगावर आल्यामुळे अनेक रथांचा चुराडा झाला. कर्णाचा जैत्ररथ धरतीला भयानक हादरे देत त्याच्या हंसवर्णी 5 पांढऱ्या घोड्यांनी असा खेचून आणला की क्षणापूर्वी युद्धभूमीच्या एका कडेवर समोर उभा असलेला तो अरिदम महावीर पांडवसेनेतील पांचालांच्या हत्ती, घोडे, पायदळ ह्या तिन्ही विभागांनी ठासून भरलेल्या आघाडीच्या फळीत केव्हा घुसला ते कळलंही नाही. तो अभय सेनापती कंठरवाने असा आरोळ्या देत तो होता की रथातून व घोड्यावरून कोसळलेले कुरुसैनिक त्याला निसटताही बघताच पुन्हा चेतावून उठत होते. मिळेल त्या वाहनावर आरूढ होऊन पांचालावर झेपावत होते. समुद्राला मिळणाऱ्या महानदांनी स्वतःबरोबर असंख्य लाटांचं तांडव नृत्य घेऊन गरजत यावं तसं तो मद्य व रणमस्ती अंगात भिनलेले कुरूंचे घोडे, हत्ती, पदाती यांची भानरहित उफाळलेली शेकडो पथकं घेऊन आला होता. त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला चित्रसेन व प्रसेन आणि त्याच्या पाठीमागून वृषसेन असे त्याचे 3 विक्रमी पुत्र त्रिदळी बिल्वपत्रासारखं त्याला संरक्षण देत दौडत आले होते. किरणांसह सूर्यबिंब अंगावर झेपावून आलं आहे की काय असा भास त्यांना एकत्र येताना पाहून पांडवसेनेला झाला. त्याला तसा सामोरून येताना पाहून आमच्या मागून उधळलेल्या इंद्रप्रस्थाची पथकं थोडा वेळ थांबावीत म्हणून अर्जुनाचा रथ मी मध्येच थांबविला. कारण मला माहीत होतं की माझा रंग आपल्या निळ्या डोळ्यांनी अचूक निरखून तो अर्जुनावरच चालून येत होता.
त्याच्या चपळ हालचालीत ते सांगत होत्या. तो जवळ येताच आमच्या थोडंसं पुढे गेलेलं डाव्या हाताचं दृष्टिद्युम्नाचं पांचाल सैन्य एकदम आडवं घुसून आमच्या सेनेसमोर उभं ठाकलं.